सर्वाच्या अगोदर कलश मांडला, कलशाची पूजा, हळदी कुंकू अक्षत फूल टाकायचं आणि हात ठेवायचा आणि याच फुलांनी गणपतीची पूजा. सगळ्यात अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची. गंध अक्षित वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देवा सर्वकार्येषु सर्वदा. हराळी लाल फूल, त्याच्यानंतर आपल्याला तिळाच्या लाडूचा नैवेद्य ठेवायचा. नैवेद्यम समर्पयामी. अशा प्रकारे गणपतीची पूजा पूर्ण झालेली आहे. तर आता आपल्याला गौरीची पूजा करून घ्यायची. आमच्याकडे हळदीची गौर असते आणि जो लोटा आहे त्याला पण आम्ही हळद लावतो. हळदीने छान सजावट करत असतात. दिवे लावून घ्यायचे. तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात संक्रांती? दिव्याला पण हळदी कुंकू, फूल बघू शकता. गौरीला पण पाणी शिंपडल्यानंतर अक्षित, गंध, हळदी कुंकू, गजरा ठेवला मी देवीला आणि देवीच्या खाली आहे ते 2 ब्लाऊज पीस ठेवतात आमच्यामध्ये आणि फूल वाहून घ्यायचं आणि या लोट्यामध्ये गाजर, ऊस, एक बोर टाकतात त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा देवीला. लाल फुलं वाहून घेतले मी. बघा आमच्याकडे अशा पद्धतीने पूजा असते. हळदीची गौर आणि जो लोटा असते लोट्याला पण हळद लावतात. अशा पद्धतीने आमच्याकडे संक्रांती साजरी करतात. हे सर्व वाण आहे माझ्याकडचं. 13 सर्व 13 सर्व देतात. आम्ही बायांना बोलवून हळदी कुंकू देतात. वस्त्र, फुलं, लाडू, तिळाचे लाडू, गौरीला पण वाण देतात. एक माहेरचं आणि एक सासरचं. अशा पद्धतीने 2 वाण असते आमच्याकडे. आणि नैवेद्य पण असते. नैवेद्याचं ताट केले आहे मी आणि ते तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरी करतात संक्रांत ते पण सांगा. गौर, गणपती, नैवेद्य, आमच्याकडचा नैवेद्य आहे शेंगदाण्याची पोळी, वालाच्या शेंगाची भाजी, भजी, कढी आणि वरण आणि भात. आरती करते आता. दुर्गे दुर्गट भारी तुझे विना संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी,
वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकटनी वारी. जय देवी जय महिषासुरमर्दनी, सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी. जय देवी. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि. लालमाला कपालकाये कपालमाला शिवशंकराये, दिगंबरायचं दिगंबराये, नमः शिवायचं नमः शिवाय. कर्पूर नीराजन धूपं समर्पयामि. हरे राम हरे राम. नमस्कार. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. अशा प्रकारे आमच्याकडे संक्रांत साजरी करतात.